नमस्कार सर्वांना, स्वादसृष्टी रेसिपी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज मी बनवणार आहे अंड्याचं ऑमलेट। आता मी येथे एक छोटा कांदा घेतलेला आहे, तो बारीक चिरून घ्यायचा आहे। हे ऑमलेट आपण मस्त गरमागरम चपाती सोबत तसेच भाकरी सोबत किंवा मग ब्रेड सोबत सुद्धा खाऊ शकतो। ऑमलेट मध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची किंवा लाल मिरची पावडर घालू शकतो। तर आज मी येथे हिरवी मिरची न घालता लाल मिरची पावडर घातलेली आहे। जर तुम्ही हे ऑमलेट लहान मुलांसाठी बनवत असाल तर त्यामध्ये हिरवी मिरची न घालता थोडीशी लाल मिरची पावडर घातली तरी सुद्धा चालते, कारण मिरची अचानक दाताखाली आल्यानंतर मुलांना तिखट लागू शकते। कांदा चिरून झाल्यानंतर येथे मी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, दोन्हीही अगदी बारीक चिरून घ्यायचे आहे। आता येथे कांदा आणि कोथिंबीर एका वाटीमध्ये मिक्स करून घेतलेले आहे व त्यामध्ये आपण आता अंडी फोडून घेणार आहोत। तर मी येथे 2 अंड्याचं ऑमलेट बनवणार आहे। अंडी फोडून घेतल्यानंतर ती मिक्स करून घ्यायची आहेत, जेणेकरून कांदा आणि कोथिंबीर व्यवस्थित मिक्स होईल। व त्यानंतर आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे व आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे किंवा मग हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे। आता हे सर्व मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे, त्यामुळे मीठ आणि चटणी व्यवस्थित मिक्स होते। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझ्या साध्या आणि सोप्या रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करा। तर येथे अशा पद्धतीने आपण सर्व मिक्स करून घेतलेले आहे। जर हे व्यवस्थित मिक्स नाही केले तर अचानक खाताना एखाद्या घासाला खूप मीठ लागते। आता आपण गॅसवरती तवा ठेवून तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे। येथे तवा गरम झाल्यानंतर मी तेल टाकून घेतलेले आहे। तेल थोडंसं मी जास्त वापरलेलं आहे, आपण आपल्या आवडीप्रमाणे वापरू शकतो। आता हे ऑमलेट व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। जर हे ऑमलेट ब्रेड सोबत खाणार असाल तर यावरती थोडासा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे, त्यामुळे अगदी चव मस्त लागते, तसेच लहान मुले सुद्धा खूप आवडीने खातात। आता हे ऑमलेट मी व्यवस्थित पसरवून घेतलेले आहे, अगदी मंद गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। मी या रेसिपीच्या अगोदर ज्वारीच्या पिठाचे धिरडे कसे बनवायचे याचा सुद्धा व्हिडिओ या चॅनलवरती टाकलेला आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की पहा। तर तयार साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेले ऑमलेट। रेसिपी आवडल्यास रेसिपीला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।